नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो, जप करतो, अक्कलकोटला जातो. पण तरीही कधी कधी मनात विचार येतो की मी इतकी सेवा करतो तरीही माझे प्रश्न का सुटत नाहीत. याचे उत्तर एकाच शब्दात आहे, समर्पण. आपण स्वामींना प्रार्थना करतो पण आपण त्यांना शरण जात नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींना अपेक्षित असलेले पूर्ण समर्पण म्हणजे नक्की काय आहे आणि त्यामागचे परम सत्य काय आहे. अनेकदा आपण स्वामींकडे मागणी करतो, समर्पण नाही. आपण म्हणतो, स्वामी माझे हे काम करा, मी 11 गुरुवार करेल. हा एक प्रकारचा करारच झाला. सत्य काय आहे? स्वामींना तुमची उपोषणे किंवा बाह्य पुरस्कार नको आहेत. त्यांना तुमचे मन हवे आहे. समर्पण म्हणजे काय? जेव्हा एखादे लहान मूल गर्दीत आपल्या वडिलांचा हात पकडते तेव्हा त्याला भीती नसते की तो हरवेल, कारण त्याला माहीत असते की वडील त्याला सांभाळतील. हेच समर्पण आपल्याला स्वामींच्या बाबतीत करायचे आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रात एक गोष्ट वारंवार दिसते, ती म्हणजे अहंकाराचा नाश. जोपर्यंत तुमच्या मनात मी जिवंत आहे तोपर्यंत स्वामींचे अस्तित्व तिथे जाणवणार नाही. उदाहरणार्थ, मी कष्ट केले म्हणून घर झाले, मी हुशार आहे म्हणून नोकरी मिळाली, मी सेवा करतो म्हणून माझे चांगले होईल. समर्पण करणे सोपे नसते. विशेषतः जेव्हा संकट येते तेव्हा आजारपणही येते, आर्थिक नुकसान होते किंवा जवळची माणसे सोडून जातात, तेव्हा आपली श्रद्धा विचलित होते. पण हेच ते परमसत्य आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तुला वाटते की मी तुला सोडून दिले आहे त्याच वेळी मी तुला माझ्या कडेवर उचलून घेतलेले असते. जसा सोन्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीतून जावे लागते तसेच भक्ताला समर्थ बनण्यासाठी स्वामी कठीण प्रसंगातून नेतात. पूर्ण समर्पित भक्त कधीही तक्रार करत नाही. तो भक्त स्वामी इच्छा म्हणतो. दैनंदिन जीवनात समर्पण कसे करावे याच्या 3 पद्धती आहेत. आपण अनेकदा कामापेक्षा त्याच्या रिझल्टचा जास्त विचार करतो आणि तिथेच तणाव सुरू होतो. सकाळी उठल्यावर म्हणा, आजची सर्व कामे मी प्रामाणिक करेल. काम करताना पूर्ण लक्ष त्यावर द्या. काम संपल्यावर मनात म्हणा, स्वामी मी माझे काम पूर्ण केले आहे, आता याचे फळ काय द्यायचे हा तुमचा निर्णय आहे. जेव्हा तुम्ही निकालाची जबाबदारी स्वामींकडे सोपवता तेव्हा तुमचे मन हलके होते. दुसऱ्याचा द्वेष करणे म्हणजे स्वतःच्या मनात कचरा साठवण्यासारखे आहे. स्वामींना निर्मळ प्रिय आहे. जेव्हा कुणाबद्दल राग किंवा मत्सर वाटेल तेव्हा लगेच थांबा. विचार करा की समोरच्या व्यक्तीतही स्वामींचाच अंश आहे. कोणाचे वाईट चिंतण्याऐवजी त्यांचेही चांगलेच होऊ दे आणि मलाही समृद्धी दे अशी प्रार्थना करा. नकारात्मक विचार सोडणे हेच सर्वात मोठे समर्पण आहे. स्वामींशी बोलण्यासाठी मोठ्या मंत्राची किंवा विधीची गरज नसते, फक्त तुमचे भाव महत्त्वाचे असतात. दिवसातून फक्त 5 मिनिटे शांत कोपऱ्यात बसा. डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या. देवाला एखादी त्रयस्थ व्यक्ती न मानता आपल्या हक्काचा मित्र किंवा पालक माना. त्यांना मनात सांगा, स्वामी मला पुढचा मार्ग दिसत नाहीये, तुम्हीच माझ्या बुद्धीचा ताबा घ्या आणि योग्य ते करून घ्या. स्वामींनी आपल्याला दिलेला सर्वात मोठा मंत्र म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आश्वासन केवळ शब्दात नाही तर ते एक जिवंत सत्य आहे. जो भक्त स्वतःचे अस्तित्व विसरून स्वामीमय होतो त्याचे योग्य श्रेय स्वतः स्वामी चालवतात. त्याला कशाची कमतरता भासत नाही. मित्रांनो, आजपासून हे एक संकल्प करा, स्वामींना मागण्यापेक्षा स्वतःला त्यांना अर्पण करा. मला हे द्या म्हणण्यापेक्षा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असे म्हणा. जेव्हा तुमचे समर्पण 0% होईल तेव्हा स्वामींची कृपा 100% तुमच्यावर बरसेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.